नमस्कार सुस्वागतम. कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. काय म्हणता मंडळी, महाराष्ट्र दौरा चालू आहे की नाही? चालू आहे ना. पण आज जरा वेगळ्या ठिकाणी आलोय असं वाटतंय ना तुम्हाला? काय मंडळी, तुम्हाला म्हणून सांगतो सिक्रेट, हे माझं नवीन घर आहे. हो, मी विकत घेतलंय. काय झालं ना, तो आपला तुकरटवाडीचा चौक असतो, त्या चौकामध्ये मला भाड्यानं दिला होता कॅफे आमच्या सरपंचांनी. मग म्हटलं रस्त्यावरती किती दिवस कार्यक्रम करायचा, आणि तुमच्या आशीर्वादाने शो सुद्धा हिट झाला. थोडेसे पैसे जमले, मी हे घर घेऊन टाकलं. कसं वाटलं तुम्हाला? छान ना? हां, मी ठरवलं की आजच्या दिवशी या घरात सगळ्यांना पार्टी द्यायची, आणि म्हणून त्याच निमित्तानं पार्टी करायला मी काही दिग्गज कलाकारांना आमंत्रित केलेलं आहे. आणि अर्थातच ते आज आपल्याकडे येणार आहेत. दोन असे सिनेमे ज्यांची सगळीकडे आता खूप चर्चा आहे, आणि त्याच सिनेमाच्या निमित्तानं या सिनेमातले दिग्गज कलाकार आज माझ्या या घराला भेट द्यायला येणार आहेत. तर पहिला सिनेमा आहे सरपंच भगीरथ, आणि या सिनेमाच्या निमित्तानं सुरुवातीलाच मी आमच्या या घरात आमंत्रित करणार आहे अशा एका व्यक्तीला. खरं तर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक छोटंसं साम्य आहे. नाही, अभिनयाच्या बाबतीत ते देवच आहेत माझ्यासमोर. एक छोटंसं साम्य म्हणजे मी पण डॉक्टर आहे आणि ते सुद्धा डॉक्टर आहेत. पण वैद्यकीय क्षेत्रात पेशंटची नाडी बघायची सोडून त्यांनी प्रेक्षकांची अचूक नाडी पकडली, आणि त्यानंतर जगभरातल्या रसिक प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची मोहिनी त्यांनी घातली. अतिशय मनापासून या मंचावरती आपण आमंत्रित करूयात डॉक्टर मोहन आगाशे यांना. मला इतका आनंद झालाय की आज दोन दोन डॉक्टर तुम्हाला बघायला मिळतात शोच्या सुरुवातीलाच. डॉक्टर, हे नवीन घर घेतलं बरं का मी. अप्रतिम. हा, मग त्या चौकातून इकडेच आला डायरेक्ट. चौकातून डायरेक्ट घरामध्ये झालो. म्हटलं प्रेक्षकांना दाखवायला पाहिजे ना की बघा तुमच्या आशीर्वादाने केवढं मोठं घर घेतलंय मी. चला, मी आता चौकात जायला निघतो. नाही, तिकडे पण आम्हाला गावात पण तुम्हाला बोलवायचंय. गावातले गावकरी भेटायला खूप इच्छुक आहेत. पण आज आमच्या या कार्यक्रमात तुम्ही आलाय सर, कसं वाटतं? थँक्यू. छान छान, उत्तम. मी वाटच बघत होतो कधी हवा आमच्या बाजूने येते. वा 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 वा. आणि डॉक्टर एका सिनेमाच्या निमित्तानं आलेले आहेत. सिनेमाचं नाव आहे सरपंच भगीरथ. आता इलेक्शनचे दिवस आहेत. हा. निवडणुकीचे दिवस आहेत. निवडणुकीमध्ये आपला उमेदवार कसा आणायचा, कुठला उमेदवार आणायचा, हे कसं राजकारण चालतं, हे ग्रामीण पातळीवर तळागाळात याचे धडे कसे असतात. म्हणून हे आमचे रामदास फुटाणे माहिती आहेत तुम्हाला, शीघ्रकवी, आणि यांचा अनुभव राजकारणात जबरदस्त आहे. त्यांनी लिहिलेला हा चित्रपट, वा वा, याचं तुम्हाला नकळत दर्शन घडवतं. क्या बात, वा वा. हे आरक्षणाचं काय राजकारण आहे त्याच्यावर. वा. तर सिनेमाविषयी खूप गप्पा मारायच्या आहेत, सरांची भूमिका पण जाणून घ्यायची आहे. मनापासून या घरात स्वागत करतो आणि विनंती करतो, प्लीज आमच्या बरोबर विराजमान व्हा. तर आता मी आमंत्रित करणार आहे याच सिनेमातल्या अशा एका अभिनेत्रीला, जिचा अभिनय आपण नेहमीच पडद्यावरती पाहतो आणि म्हणतो वा वा क्या बात आहे. अभिनेत्री असावी तर अशी. अतिशय मनापासून स्वागत करूयात अभिनेत्री वीणा जामकरचं. आज वीणा थोडी थोडी विद्या बालन पण दिसते असं मला बघताना असं वाटलं आज. हा, म्हणजे मी दरवेळेला आले की तुम्हाला विद्या बालन म्हणतो. पुढच्या वेळेला माधुरी दीक्षित म्हणे, नको. मी हिरोईन देखते. विद्या बालन इथे येईलच. सोनम कपूर येऊन गेलीये. हा. तिला म्हण की तू वीणा जामकर सारखी दिसतेस. वा वा. तुला कसं वाटलं सोनम कपूर आलेला एपिसोड? खूपच छान. म्हणजे चला हवा येऊ द्या हा एपिसोड इतका मोठा व्हायला लागला की हिंदीतल्या कलाकारांना सुद्धा मराठीत यावं लागतंय प्रमोशनसाठी. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण आरक्षण फक्त मराठी कलाकारांसाठीच आहे इकडे, जो आपला मुद्दा आहे सिनेमा. आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करतो त्यांना, ज्यांच्या आवाजानं आणि ज्यांच्या परफॉर्मन्सनी या भागाची सुरुवात झाली होती, भारुडानं. खरं तर समाजामध्ये प्रबोधन व्हावं या हेतून संतांनी या भारुडाचा उपयोग केला, आणि त्या निमित्तानं प्रबोधन घराघरात पोहोचवलं. हेच काम करतायत ज्येष्ठ गायिका मीरा उमप, ज्या खंजिरी सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जातात महाराष्ट्रात आणि जगभरामध्ये. आणि त्यांचा आवाज आत्ताच आपण ऐकला, त्यांचा आवाज या सिनेमात सुद्धा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं या मंचावरती स्वागत करूयात. खरं तर सुरुवातीलाच सांगायला आवडेल मला की त्यांच्या
आवाजात तर खूप मोठी जादू आहे ती आम्ही अनुभवलीच. जगभरात तुम्ही या भारुडाचे प्रयोग करत असता आणि ती जी खंजिरी आहे ती साधीसुधी खंजिरी नाही आहे, तिला खूप मोठा इतिहास आहे. तो तुमच्याच तोंडून ऐकायचा आहे. ही खंजिरी म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची. वा वा. आणि ह्या खंजिरीच्या झलकारावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी की जनजागरणाचे कार्यक्रम केले. वा आणि वयाच्या 7व्या वर्षी मला ही खंजिरी बाबांनी भेट दिलेली आहे. वा 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 वा. तसं तर माझ्या आई वडीलच कलाकार. माझ्या वडिलांचं नाव वामन राजाराम उमप, आमची आईसुद्धा रेशीमबाई वामन उमप. हे ताऱ्या खंजिरीवर भजनं म्हणायचे. अच्छा. पहिला जुना काळ कसा होता, हा. म्हणजे मुलीवर जास्त धाक ठेवायचा. बरोबर. कशाला तिला खंजिरी शिकवायची आणि कशाला काय करायचं. पण माझा छंद जात नव्हता. पिरेटा असं वाजवायचं, बकीट असं वाजवायची, पातीला असं वाजवायचं, परात असली वाजवायची, बकीट काही असो ते वाजवायचंच का. हा. मग असं करत करत आमच्या बाबांनी एका सुताराकून बारीकशी खंजिरी दिली. अच्छा. मग त्याच्यावर शिकून आम्ही पायी तीर्थयात्रा पंढरपूर. वा. मग तिथं बाबळगावामध्ये बाबांची भेट झाली. संत तुकडोजी महाराजांनी दुनियादास महाराजांचा सामना होता वयाच्या 7व्या वर्षी. वा मग त्यांचे दर्शन मला ती घडलेले आहे. त्यांचा आशीर्वाद मला आहे म्हणून तुमच्या समोर उभी आहे. वा वा वा. आणि आमचं भाग्य की आज आम्हाला तुम्हाला भेटता आलं. आणखीन एक सिनेमा आहे सर, ज्या सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे सगळीकडे आणि ज्या सिनेमाला खूप पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. सिनेमाचं नाव आहे तिचा उंबरठा आणि त्यानिमित्तानं मायलेकींना या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. पॅकेज आहे बहुतेक त्यांचं, या सिनेमात डील ठरलं होतं बहुतेक. अतिशय मनापासून स्वागत करूयात या मंचावरती तेजस्विनी पंडितचं. आणि यानंतर स्वागत करूयात आईंचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्यासाठी. आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे एका अशा मित्राला जो कारे दुरावामधून घराघरात पोहोचलेला आहे आणि तो आमचा खूप जवळचा मित्र आहे, कारण तो आला की आम्हाला खूप पंचेस मिळतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अभिनेता सुयश टिळकचं. सुयश, मनापासून स्वागत. विनंती करतो प्लीज आमच्या बरोबर बस. आणि आता मी आमंत्रित करणार आहे आणखीन एका अभिनेत्याला ज्याचा अभिनय या सिनेमातून आपल्याला बघायला मिळणार आहे आणि नाना पाटेकरांशी त्याचं एक वेगळं नातं आहे. ते आल्यावरती आपल्याला कळेल. जोरदार टाळ्या अभिनय पाटेकरसाठी झाल्या पाहिजेत. अभिनय, तू यायच्या आधीच मी असं लोकांना सांगितलं की नाना सरांशी एक वेगळं नातं आहे. हो हो. ते नातं तुझ्या तोंडून ऐकायचं. नाना काका माझे चुलत काका आहेत. म्हणजे माझे वडील जयवंत पाटेकर आणि नाना काका आहेत. दे आर फर्स्ट कझिन्स. वा वा आमचे आजोबा सख्खे भाऊ. वा 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 वा. मला वाटलं तुझंही आवाज तसं झालं. आले आले तू अरे निलेश कसा आहे सर वगैरे. तर सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता गप्पांना सुरुवात करूयात मोहन आगाशे सरांपासून. डॉक्टर, तुमच्याकडून जाणून घ्यायचं की या सिनेमातली तुमची काय भूमिका आहे? सलग काही वर्ष जो सरपंच आहे हां तर ती कॉन्स्टिट्युएन्सी आता आरक्षणाखाली आल्यामुळे हां वेगळ्या सरपंचाची गरज आहे. पण राजकारणात एक असं आहे की खुर्ची सोडवत नाही हां. आणि खुर्ची सोडावी लागली तर निदान अधिकार सोडवत नाहीत. तर ते कशा पद्धतीने अधिकार ठेवता येतील खुर्ची जरी दुसरीकडे गेली. आणि त्याच्याकरता चालणारं जे राजकारण आहे ते तळागाळाच्या पातळीवर कसं चालतं, हो काय चालतं. आणि रामदास फुटाण्यांचा स्वतःचा खूप अनुभव असल्यामुळं राजकारणात त्यांनी असे दिग्गज सरपंच ते मुख्यमंत्री असलेले लोक बघितलेले आहेत. त्यामुळे ते कशा पद्धतीने गोडी गुलाबीने वरून काही आतून वेगळं अशा पद्धतीने कसं चालतं याच्यावर अतिशय मार्मिक भाष्य करणार आजच्या याच्या. आणि ज्याच्यापासून आपण खरं विचार करायला शिकलं पाहिजे की खरंच हे आपण असं करतो का आणि याच्याकरता आपण काय केलं पाहिजे. अशा या राजकारणावर आरक्षणावर आजच्या अगदी मौलिक ह्याच्यावरचा हा सिनेमा आहे.
आणि आता मी येणार आहे तेजस्विनीकडे, ज्या सिनेमासाठी तुम्हा दोघींनाही पुरस्कार मिळाले, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री असे पुरस्कार मिळाले झी चित्रगौरवचा. आणि तो सिनेमा आता सगळ्यांच्या भेटीला आलाय. वा. कसं वाटतं? अरे खूप छान वाटतंय. खूप कमी वेळेला असं होतं की स्त्री प्रधान चित्रपट आपल्याकडे येतात आणि त्याला गौरवलं जातं. मोहन काकांची रिॲक्शन थोडी वेगळी होती. पहिला उंबरठा तसा होता हा बरोबर. स्त्रीप्रधान. ओके वा. आणि ह्याच्यात त्यांनी ठासून सांगितलं तिचा उंबरठा. कुणाचा आहे तो तिचा. तर आणि अशा पद्धतीच्या भूमिका खूप कमी वेळेला वाटायला येतात बिग स्क्रीनवरती. अजूनही कुठेतरी स्त्रीला कमकुवत समजलं जातं. तिला अगदी तिच्या घरोघरी ज्या अडचणी असतात छोट्या मोठ्या, त्याला सामोरं जावं लागतं, त्याच्यातनं मार्ग काढावे लागतात. आणि जेव्हा तिच्यावरती एक अत्यंत अवघड परिस्थिती येते अशा वेळेला कुटुंबामध्ये, तर तेव्हा ती कुठल्या पद्धतीने स्वतःसाठी उभी राहते आणि कुठल्या पद्धतीने तिचा उंबरठा ओलांडत नाही, किंवा जर का ओलांडला तर तिच्या अटी काय आहेत ओलांडताना, हे या चित्रपटाच्या मार्फत आम्ही प्रेक्षकांसाठी आणतोय. वा. आज तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या या घरामध्ये आलेले आहात. मी का तुम्हाला आज घरात बोलवलं त्याचं कारण होतं. ते गावात गेलं आणि ते गावकरी त्रास देतात, पण ते गावकरी असे ते शेवटी माझ्या घरातही घुसले. त्यांना इथे यावंच लागणार. तर मोहन आगाशे सर, तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे केले. एक सिनेमा खूप छान होता, निशाणे डावा अंगठा, ज्यामधली लाईन अशी होती, प्रौढ साक्षरता वर्ग, जी स्कीम सुरू झाली होती आणि तिचं काय झालं हे खूप सुंदर चित्रण त्या सिनेमामध्ये होतं. पण ते प्रौढ साक्षरता वर्ग जे प्रकरण आहे ते आमच्या गावात सुद्धा आहे. आमच्या गावात सुद्धा तो वर्ग भरतो म्हणे. तर बघायचंय तो वर्ग कसा असतो, तिकडे कोण शिकवतात आणि तिकडे कोण शिक्षण घेत आहेत, बघूयात. तर ही आहे आमच्या गावची शाळा. खरं तर लहान मुलांची शाळा आहे आणि इकडे एक शिक्षक सुद्धा आहेत प्राथमिक शाळेचे. त्यांना आता आमंत्रित करूयात. हा हॅलो हॅलो. अरे नुसतं हॅलो हॅलो करू नका, पुढे बोला. हा मी बोलालो उंदीर उचले. उंदीर उचले. अरे नाही, मी उंदीर नाही उचलत, माझं आडनाव आहे उंदीर उचले. नाव टॉम आहे माझं. वडिलांचं नाव जेरी. टॉम जेरी उंदीर उचले असं कंप्लीट आहे पूर्ण नाव. हा हा हा. नाही नाही, हा इथं मास्तर आहे मी शाळेमध्ये. हा हा. शाळा काय म्हणते म्हणजे? शाळा काय म्हणणार आहे? पोटे तर पाहिजे शाळेत काय म्हणाला? नाही, सहलीला गेले सगळे. नाही काय झालं, कालच म्हणजे उन्हाळ्यात सुट्ट्या संपल्या की नाही, तर मी पोरं आज आले, तर आज म्हणले पोरं का सर आता बोरून आलं काय करू. तर मी म्हटलं जा सहलीला. तर पोरं म्हटलं कुठे जाऊ, तर म्हटलं जा तुमच्या घरी. बरं बरं हा काय ठेव. एक मिनिट. कोणाला प्लॉट लागले तर सांगा. माझ्याकडे प्लॉट आहे, येणे प्लॉट आहेत चांगले. हा नाही, रोड टच आहे, रोड टच प्लॉट आहेत. हा आता मी दिलं ते तेजस्विनी पंडित मॅडमला दिलं आहे. हा 35 लाख रुपये गुंठा. हा हा दिला मी. मॅडम तुमचं नाव सांगितलं मी, नंतर आपला व्यवहार झाला नाही सांगू, त्यांच्याकडनं पैसे भरले झाले म्हणून कॅन्सल केलं. हा हा. अरे तेजस्विनी पंडितच्या बाजूला प्लॉट झाला, तुमचं अजून काय पाहिजे हो तुम्हाला? तुम्ही सांगू शकता गर्वानं. हा नाही, हा माझा मेन बिझनेस आहे. मी शिक्षक म्हणून साईडला काम करतो. पोरांना आपण काय शिकायचो, पोरं शिकलेले आहेत. हा आणि आपण शिकून काय कलेक्टर होणार आहेत का ते? बरं ओके ठेवा. हा ठीक. अरे मोहन आगाशे सर, क्या बात आहे सर, क्या बात आहे. आज मला खूप बरं वाटलं सर, तुम्ही आज आमच्या थुकरटवाडीमध्ये आला. तुम्हाला खरं सांगतो सर, सरांबद्दल मी काय बोलणार आहे. सर फार मोठे सायकोलॉजिस्ट आहेत, आहे ना सर? वा सर, मला खूप बरं वाटलं सर. सर तुम्ही आलात म्हणून मला एक खूप दिवसाचा प्रॉब्लेम होता सर. म्हणजे तुम्ही सायकोलॉजिस्ट आहे म्हणून तुम्हाला विचारून घेतो सर. हा माझ्या सायकलची चेन सारखी पडते सर, काही करता येईल सायकोलॉजिस्ट आहे म्हणून विचारलं. माझं काही चुकलं काय? काय आहे, सारखी बसवत जा. तुमचं सायकोमोटर सुधारण्यासाठी कोऑर्डिनेशन, ती चेन पडते सारखी. सायकोमोटर कोऑर्डिनेशन. सरांचा म्हणजे किती विषयात अभ्यास आहे सर, तुम्हाला सांगतो. म्हणजे सर तुमचे पिक्चर मी बघितलेले सर. जैत्रेजेत का खतरनाक पिक्चर सर, काय काम केलं त्याच्यामध्ये. ते मधमाशी चावून तुमच्या डोळ्यात जातो असं वगैरे दाखवलेलं आहे. म्हणजे ते मध काढताना पोळ्यातून तिकडे चावली असेल ते, आहे ना सर? आहे ना? पण ते मला नाही चावले सर कधी. का? मी डब्यातनं मध काढतो. नाही कसं आहे सर, पोळ्यातनं मध काढलं ना प्रकाशन अंगाशी येणारच ना. आपलं हे प्रकरण अंगाशी येणारच म्हणलं सर.
गंमत सोडा सर. आज इतके मोठे माणसं आमच्याकडे आले, खूप आम्हाला बरं वाटतं सर. म्हणजे तुमच्याकडनं काही नेहमी शिकण्याची प्रेरणा आम्हाला मिळत असते. आम्ही असं शिकत असतो सर, पण तुम्ही येत जा सर आमच्याकडे, फार बरं वाटतं आम्हाला. नमस्कार तेजस्वी मॅडम, परत एकदा तुम्ही आल्या. मला ना सर ह्या मॅडमचा कॉन्फिडन्स आवडतो सर. काय काय कॉन्फिडन्स असावा एखाद्या बाईकडे. हा म्हणजे गाण्यातलं काही येत नसताना आडनाव पंडित लावलं, हे फार मोठी गोष्ट आहे मॅडम. तुम्ही पंडित लागता पण मी तुमच्यावर पंच टाकणार नाही मॅडम आता. नाही मी काय आहे, अख्खा एक ॲटमच करायचं ठरवलंय तुमच्यावर. अरे मम्मी पण आले आहे सोबत, ज्योतिताई, म्हणजे तुमचं पॅकेज दिलंच वाटते. मागच्या सोबतच आले. मी ज्या कामासाठी ते राहिले सर, इथं स्किट करायची आहे आम्हाला, तर मी प्राथमिक शिक्षक आहे सर. हा एक मिनिट आलो. काय म्हटलं? प्रौढ साक्षरता वर्ग तपासायला साहेब येणार आहे. अरे मग आता कुठून आणू मी हे म्हातारे कुतारे? ऐका ना. हो हॅलो. हो नाही मी करतो काहीतरी ॲडजस्टमेंट करतो. सांगा सर, पोरं घरी पाठवले, आता ते प्रौढ साक्षरता अधिकारी येणार आहे तपासायला. आता मी कुठून आणू म्हातारे कुतारे? हावसाबाई. कशाला आलायस? रात्री येता का म्हटलं? यावयात हो तसं नाही. हो शाळेत जे मोठे साहेब येणार, तुम्ही या ना पटकन या ना. बसा ना 2 मिनिटं. असं काय? मी सांगतो ना तुम्हाला नंतर. गाडवे पाटील. हॅलो मास्तर, काय काम काढलं एवढ्या रात्रीचं? हा कोण आहे? हा कंदिलाचा स्टँड आहे. कंदील त्याला सोबत घेऊन आले. गावात एकट्याकडेच कंदील आहे, म्हणजे त्याला घेऊन जावं लागतंय रस्ता दाखवण्यासाठी. तुम्ही कसले पाटील, तुम्ही कंदील घ्यायचा ना एखादा? आमच्या घरी इन्व्हर्टर आहे. इन्व्हर्टर लाईट आहे का त्याला? चालायचंय का असा इन्व्हर्टर? लाईट नसली म्हणून काय झालंय, इन्व्हर्टर आहे ना. त्याच्यात हल्ली पाणी पण थंड होतंय. तो फ्रीज असतो. माझं काय म्हणणं आहे, 2 मिनिटं मला थोडी मदत करा. मी काय म्हणतो, तुम्ही येता काय शाळेत बसायला? मी काय म्हणतो, शाळेत पोरं असतील, आपण घरीच बसू की. अरे तसं नाही हो, असं म्हणजे शाळेत म्हणलं शिक्षणासाठी बसणार काय म्हणलं थोड्या वेळ असं. मी नाही बसणार, लय झोप यायला. ऐका ना 2 मिनिटं. नाही रे, नाही जाऊ नाही दे, आता तुमची इच्छाच नाही म्हणल्यावर काय. तशा हौसाबाई आल्या होत्या. हौसाबाई हाय वय. हा. चल की मग, कुणी अडवले? चले हौसे. हे कुठे गेले? व्हॉट्सअप. बरी असतो. ऐका ना, ते कुठे गेले ते कान फाटे? मी काय म्हणतो, शाळेत बसा. नको शाळेत कसं दिसेल ते इथेच बसतो कुठे तिकडे तसं नाही हो. अरे शाळेत कसं बसायचं आता तुम्हाला कळतं काय? तसं नाही हो, शाळेत शिकायला चला शिकायला. अरे उलट बोला ना, त्यांना सांगा विकायला बोला. विकायला चला विकायला. एक मिनिट मास्तर, मला एक सांगा, नेमका प्रॉब्लेम काय आहे तुमचा? नाही काय झालं माहितीये काय, आज ना शाळा तपासायला साहेब येणार आहे. हे म्हणजे प्रौढ शिक्षण वर्ग आहे. नाही आम्ही अजिबात इथं बसणार नाही. चले दाखव रस्ता. ऐका ना असं करू नका. माझं ऐका. मी काय म्हणतो, तुम्ही ना 1 तासभर बसा फक्त. साहेब येऊन गेलेत ना का मग नंतर ना आपण तमाशा ठेवणार आहे. तमाशा! अरे वा, तमाशा! असं ते धिंकणं का धिंकणं? वा, तमाशा! छान! मतलबी बहिर आहे रे हा माणूस. नाही, हे तुम्ही चांगलं प्रयोजन केलेलं आहे. म्हणजे शाळेत जाणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे माणसाला. तमाशाचं नक्की आहे हा, ना? नक्की. शाळेत गेलंच पाहिजे आपल्याला, जायलाच पाहिजे. हे बघ ऐका शांतता ऐकून घ्या. साहेब येतील की तुम्हाला प्रश्न विचारतील का बुवा हे शाळा चालते का, तुम्ही काय सांगणार? मी सांगेन ना, शाळा चालत नाही, आम्ही चालत शाळेजवळ जातो. बरोबर आहे. नाही तसले सांगा. तुम्ही शाळेत चाल म्हणजे आम्ही रोज शाळेत येतो. हे जे शिक्षक आहे म्हणजे मी, हे आम्हाला खूप मन लावून शिकवतात आणि यांची खूप श्रद्धा आहे आमच्यावरती. नाही, ते जाऊ दे, तमाशा कधी ते सांगा फक्त. ते होईल ना. ते तमाशाचं पडलंय सगळं. नमस्कार. अरे बाई आली. बाई, होऊ द्या सुरू. घ्या एखादं नाच. घ्या. गप्पा बसा, लाव. गप्पा बसा. बाई हो दे का तिला? हा बाई, होऊ द्या. बाई, बाबा लावली. काय हे चाललं? लावणी काय बोलताय ते? नाही आम्ही शेतीविषयक शिकवतो ना मॅडम. शेतीविषयक क्लास चालू आहे म्हणून ते लावणी चालू आहे. तुम्ही गेल्यावर ना यांना कापणी शिकवणार आहे. मी अशी कापणी शिकवणार आहे ना, जबरदस्त कापणी. फार हुशार पोरं आहेत मॅडम. मस्त. चांगला रिस्पॉन्स एकदम. मी लावलाय काय? रिस्पॉन्ड पावडर.
तिथपर्यंत वास गेला. रिस्पॉन्स. नाही रिस्पॉन्स म्हणजे नाही इंग्लिश शब्द राहत होतो म्हणजे रिस्पॉन्स भात रिस्पॉन्स बिर्याणी रिस्पॉन्स कोलीवाडा तसं ते समुद्रात असतं नाही का रिस्पॉन्स असं असतं. एक मिनिट. नाही नाही रिस्पॉन्स नाही, रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद. वा वा, मला पण द्या. कुठल्या देवाचा आहे? काय तीर्थप्रसाद. तीर्थप्रसाद नाही हो, प्रतिसाद. फारच आवडते मुलांना शाळा वाटतं. आपण आता बघूया की तुम्हाला सगळ्यांना नेमकं काय काय येतं. हा तर आता आपण थोडी थोडी चालेल थोडी थोडी परीक्षा घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे. असं होय. तर आता मी तुमच्यापैकी कोणाकोणाला घड्याळ येत आहे हे बघणार आहे. वा वा. आता पहिला प्रश्न असा आहे, जर छोटा काटा 12वर असेल आणि मोठा काटा सुद्धा 12वर असेल तर काय म्हणाल? गड्या फालतोय काय घड्याळ फालतोय ना. इथं माझ्या घड्याळात 9चा आकडा दाखवायला लागलाय आणि यांचं 12चा म्हणजे यांचं घड्याळ फालतू नव्ह का? आजोबा कसं आहे की उदाहरण आहे. हा छोटा काटा 12वर आणि मोठा काटा सुद्धा 12वर म्हणजे वाजले की 12. आकाश सर लागला का बाण? हा सर तो काढा आणि तसंच मारा म्हणजे जाईल. काय आपलं जातील आता. पायी आले तर ठीक आहे पण एवढे लांब का उभे आहेत? जवळ या की केवायसी दिसते. अहो मी एवढीच आहे. एक मिनिट. ह्या. हे घ्या. हे घ्या. हे घ्या. आता बघा मला. अगं बाई हे बघ काय दिलं. काय भुंग. हावशे भुंग नाही ते बहिर्वक्र जुंग आहे. चुंग नाही भैरवकर चुंगम. काय चाललंय सगळं आणि या काय असं नाचतायत? कोण आहेत या? तू ते जिल्हा परिषद 12 नंबरची आहेस ना? आपलं हे 12 नंबर शाळेची आहेस ना? तू गॅदरिंग सोडून कशाला आले का इथं पोरी? चल जा तिकडे. नाही मुलगी नाहीये म्हणजे फसवतोय. बाई आहे. माझं नाव मैना सातारकर. म्हणजे तुम्ही फोनवर बोलले तुम्ही हे त्या ते मीच. फोनवर तर मला असं वाटलं का ऐश्वर्या राय भेटली आणि इथं आल्यावर पाहिलं तर बॉम्बची बाटली. ओ मास्टर काय हा कोण आहेत या? कोण आहेत हे? कपडे असे का घालून आले तिथे? एक कलावंत आहे, कलाकार आहेत, यांना शिक्षणाची हवस आहे. हा कलाकार आहे म्हणजे मॉडेल आहे मॉडेल. अच्छा म्हणजे जाहिरातींमधनं वगैरे काम करतात का? नाही जाहिरात नाही. मग? लग्न मंडप असतात की नाही हा. तिकडे असते पाणी देणाऱ्या बायका असते उभ्या असतात. तर त्यांना शिक्षणाची हौस आहे आवड आहे म्हणून येतात त्या. या बरं. बसा. हा बसा. हा उगा तमाशा दाखव. बरं ठीक आहे मी आता पुढचा प्रश्न घेते. घ्या ना, घ्या. हा? तर आता सगळ्यात आधी अक्षर ओळख घेऊया आपण. हा? हा. आता सांगा हे काय आहे? हा घोडा आहे. घोडा? शिडी त्यांना वाटलं शिडी नाही आहे ते असं म्हणजे वेगळं दुसरं सांगा बरं मॅडम. दुसरं अक्षर हा 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 हे काय आहे? हे मी आहे. हा हे काय? तुम्ही बसा खाली. पुढचं अक्षर हे काय आहे? गळ माशा पकडायचा. हावशे गळणी तो ते हॉकी स्टिक आहे. काय आहे? हा? निसर्गामध्ये जे काही वस्तू उपलब्ध असतात त्यांना घेऊन आम्ही त्यांना शिकवत असतो. आता हे जसं हॉकी स्टिक वगैरे आहे ते मी जे सांगितलं त्यांना हॉकी स्टिक वगैरे हॉकी स्टिक अरे शिकवायची वा, माझी वा, वा. पद्धत. सर खूप छान मला माझी आवडली पद्धत आहे. तुमची पद्धत खूप वेगळी. नंतर मी त्यांना मस्त, हॉकी मस्त, स्टिक छान दाखवणार. छान व्हेरी गुड. आता आपण गणिताकडे वळूया. चला. हा? सगळ्यात आधी आजी तुम्हाला माझा प्रश्न आहे. विचारा तुमच्या चहाच्या कपामध्ये मी चहा नाही पित. नाही म्हणजे समजा आजी गणित, हा? गणित. तुमच्या चहाच्या कप मध्ये तुम्ही 1 चमचा साखर घातली हा? आणि तुमच्या सुनेनं 1 चमचा साखर घातली. कसले देती चहा मला सून देती चहा पाणी नाही विचारत. तिच्याबद्दल काही सांगू नको. नाही, तसं नाही, आजी. तिने संसार नाही आम्ही केलाय संसार आम्हाला माहिती. आजी, संसाराचं मी नाही. मी चहा फक्त- देते मला जेवायला माहिती जेवायला देते कुठे आजी तुम्ही खूप हावशे
इकडे आजी तुम्ही खूप पर्सनल होऊ नका. माझं गणित आहे, फक्त उदाहरण आहे. समजू शकतो हौशी. मी बघितलंय नाही का हा इतकी वर्ष काय बघितलंय मी गावात. एक आजी हे फक्त उदाहरण आहे. तुमच्या चहाच्या कप मध्ये तुम्ही 1 चमचा साखर घेतली आणि सुनेना 1 चमचा. अरे काय चाललंय हे? काय मी काय बोलते? हा काय बोलताय ना? आजी माझं ऐकून घ्या. हे फक्त गणित आहे. तुमच्या सुनेना जर 1 चमचा साखर घातली आणि तुम्ही अरे याला काय झालं? माझं ऐकून घेत नाहीत म्हणजे माझं गणित आहे. तुम्ही थांबा, तुम्ही शांत बसा. हे बघा, हौशी. मॅडम तू शहाणी आहेस ना. एक मिनिट शांत बसा मॅडम तुम्ही ऐका. अरे ऐका चुप बसा. एक मिनिट मॅडम तुम्ही एक काम करा. सून काढा आणि पोरगी टाका. मी काय करू असं? पोरगी टाका. सून त्यांचं भांडण पटत नाही. हा आपल्याला शिक्षणाचा प्रसार ठीक आहे. हा हा आजी ऐकून घ्या आता. तुमच्या चहाच्या कपात तुम्ही 1 चमचा साखर घातली आणि तुमच्या पोरीनं 1 चमचा साखर घातली. कशाला 3 टाकल चमचा साखर ती वही कमी करती माझी पोरगी. आजी फक्त उदाहरण आहे. आता पोरगी म्हटलं ना, आता पुढे गणित ऐका. चांगलीची पोरगी माझी चांगल्या घरात अरे, पोरगी. किती आगाऊ आहे त्या, ऐकतच नाहीये. व्यवस्थित असते. आजी माझं ऐकून घ्यायचं आता. सासूच हा काम करते तिकडं. छान पोरगी आता आहे माझी. विचारू. तुमच्या चहाच्या कपात तुम्ही 1 चमचा साखर घातली आणि तुमच्या पोरीनं 1 चमचा साखर घातली. म्हणजे किती चमचा साखर झाली? 1 कशी काय? आमच्याकडे 1च चमचा आहे. बरं दुसरा चमचा मी तुम्हाला दिला. हा म्हणजे आता किती चमचे साखर झाली? 1.5. 1.5 कशी काय? मी अर्धाच चमचा टाकला होता तुम्ही नाही पाहिली. बरोबर फालतूपणा होतोय, फालतूपणा होत. ऐका, तुम्ही 2 अख्खे चमचे साखर घातलीत हा तुमच्या पोरीने आणि तुम्ही. आता किती चमचे साखर झाली? 4. 4? मग आधीचे 2.5 आताचे 2 झाले किती 4.5. 4.5. आता तुमची आमची ओळख आहे म्हणून मी 4 लावले. दुसरं कोण असतं तर 5च्या खाली दिली नसतं. अरे काय हे? काय गणित तुम्ही कुठलं गणित काढलंय हा? मी तुम्हाला सांगत होते ना, आता मी तुमची पोरगी म्हणून पण उदाहरण दिलं तर तुम्हाला ऐकूनच घ्यायचं नाहीये. ऐकून घे ना. काय? टेन्शन घेते. त्यांची पोरगी असं बोलत नाही. आपली पोरगी आहे कधी. तेच ना. ते बाहेर या तुम्ही. म्हणजे तुम्ही एकदम हे शिकवलंय तुम्ही मुलांना? मॅडम तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांनी उत्तर बरोबर दिले की नाही. 2 आणि 2 4 चमचे 4.5 चमचे. हे शिक्षण महत्वाचं आहे ना मॅडम. तुम्ही लक्षात नाही आलं तुमच्या भांडणात. बरोबर आहे. हा. गणित चुकलं तरी चालेल पण व्यवहार ज्ञान पाहिजे. छान. म्हणजे मॅडम माझी खातीचं म्हणजे इतकी मी शिकवतो ना सगळ्या मुलांना. हा. मन लावून शिकवतो मॅडम. नाही, बरोबर. तर प्रमोशन माझं झालं नाही पण तुम्ही थोडं प्रमोशनचं बघा. नाही. पण तुम्हाला सांगतो इतके म्हणजे नुसतं माझं शिक्षण नाही हा. तर शेतीविषयक शिक्षण हा. असू दे बाकीचं काही जनरल नॉलेज असू दे. हा. माझं कमी आहे पण मी पोरांना शिकवतो वा मॅडम. वा वा. आणखीन काय शिकवलं? हे योगासन वगैरे सगळं मी शिकवतो. क्या बात आहे सर. हा. मस्त मस्त. बरं, एक कोण तुम्ही- एखादं दाखवा ना आसन कोणीतरी. आपलं करून दाखवा पटकन. मी हा या ना आप्पा या. दाखवू? हो. कुठलं दाखवू? दाखव शीर्षच दाखव शीर्षासन. अरे वा, क्या बात आहे. या वयात. 1 मिनिट थांबा. खूप छान. घ्या पाणी पिऊन सावकाश करा. हे काय? शीर्षासन. कसं? आता मला सगळे उलटे दिसत आहेत. राहू दे. तुम्ही दाखवा आजी. तुम्ही दाखवा एखादं आसन. हो हो. उठ ग जरा उभी राहा. हे बघा हे काय? राजा मधला कमल हसन. नाही तुम्हाला असू दे, हो, दाखव दे. काय दाखवताय आजोबा? मयूरासन. बरं. मोर हा, हा. पिसारा बघा पिसारा ते आजोबा. कानफाटे आप्पा कानफाटे मोर दाखवता ना मोर. काय झालं? काय झालं यांना? आता अण्णा नो मोर. अण्णा तुमच्या ओ अण्णा मी शाळा झाली का? अण्णा चला घरी अण्णा. शाळा सुट्टी असेल तर चला घरी अण्णा. चला. अण्णा ऑलरेडी घरी गेले. कुणाच्या कुणाच्या घरी गेले? देवाच्या. अच्छा अच्छा. ये
वीणा तुझ्याकडे आता येणार आहे, तुझी भूमिका जाणून घ्यायची आहे. सरपंच भगीरथ हा जो सरपंच आहे त्याच्या बायकोची भूमिका अर्थात मी याच्यात केली आहे. खरं तर ती काही सरपंच नाही किंवा पॉलिटिकल लीडर नाही आहे, कुठली आमदार खासदार मंत्री नाही आहे, पण तिच्या नवऱ्याने सरपंच व्हावं असं तिला वाटतं, त्याने आमदार व्हावं, आपल्या मुलांनी आमदार व्हावं, अशी प्रत्येक मोठी मोठी स्वप्न तिला आहेत, तिला त्यातनं आनंद मिळतो. पण त्या सगळ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होताना जर कुटुंबाच्या बाबतीत तिला काही कॉम्प्रोमाइजेस करावे लागले तर तो संघर्ष किती मोठा आहे. एका गावातल्या एका सरपंचाच्या बायकोला जर इतक्या प्रमाणात त्याग किंवा इतकं दुःखदायक एक दुसरी बाजू तिची असेल तर मग त्याच्यानंतरचे जे राजकीय नेते पुढारी आहेत ह्यांच्या स्त्रिया ज्या आपल्याला सुंदर साड्यांमध्ये पैठणींमध्ये छान गजरा घालून कार्यक्रमांमध्ये दिसतात ह्यांची एक बॅक स्टोरी काय असेल. वा. आता येणार आहे ज्योतिताई तुमच्याकडे. असं म्हणतात की सासूमध्ये आई असावी, म्हणूनच आईनंच सासूचा रोल केला काय? आम्ही चित्रपट साईन करतानाच करतो एक पे एक फ्री. आता असा प्रश्न होणार कोण कोणावरती फ्री, आईसाठी लेख फ्री का लेकीसाठी आई फ्री. तुम्हाला सिनेमा आला की ही फ्री, हिला सिनेमा आला की तुम्ही फ्री, असं ठरवून घ्या. पण खूप छान वाटलं कारण सिंधुताईमध्ये आम्ही एकच कॅरेक्टर दोघींनी केलं होतं आणि तुला तर माहिती आहे की हे कुठेच झालेलं नाही आहे, म्हणजे बॉलिवूडमध्ये नाही, हॉलिवूडमध्ये नाही, एकच कॅरेक्टर मायलेकीने केलेलं आहे. पण याच्यामध्ये माझी सून म्हटल्यानंतर मला तेजू सून बरं आणि खूपच छान कॅरेक्टर आहे. म्हणजे सुनेला सांभाळून घेणारी जी आई आहे, म्हणजे सासू न होता ती आई झालेली आहे असं कॅरेक्टर आहे. वा. टिळक साहेबांकडे आता येणार आहे, तुझी काय भूमिका आहे सिनेमात? मी समीर नावाचा एक कॅरेक्टर प्ले करतोय आणि तो तिचा उंबरठा जो आहे तो मी ओलांडणार आहे आणि तेव्हा तिच्या काही अटी माझ्यासमोर येतात. सो मी तिचा कॉलेजमधला मित्र आहे आणि आत्ताच्या लग्नाची माहिती असताना, तिला एक मुलगी असताना, तिचा डिवोर्स झाल्यानंतर मागणी घालतो, तिच्या प्रेमात पडतो आणि तिला ॲक्सेप्ट करायला तयार असलेला मुलगा आहे. तेव्हा त्याच्यासमोर खूप अटी येतात आणि त्या अटी येण्याचं काय कारण आहे किंवा त्या अटी येण्यामागचा जो काही प्रवास आहे तो सगळा सिनेमात दिसतो. आणि जेव्हा माझ्यासमोर त्या अटी येतात तेव्हा याची काय अवस्था रिॲक्शन होते. होती ते सिनेमात बघायचं. वा. अभिनय, नावातच अभिनय आहे, तुझा काय रोल? या तेजू विभावरी असं हे कॅरेक्टर प्ले करते आणि मी तिच्या भावाचं कॅरेक्टर साकारतोय मधुकर. टिपिकल भाऊ बहीण जसे असतात तसं आमचं नातं आहे, बट ते मॅच्युअर्डसुद्धा आहेत. तेजू आणि तिच्या नवऱ्यामध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स डेव्हलप होतात हे ते नोटीस करतो मधुकर आणि हळूहळू तो कशा प्रकारे तिच्या पाठी उभा राहतो. पुढे अजून प्रॉब्लेम्स जेव्हा येतात तेव्हा तिचं ओपिनियन काय आहे आणि तिला काय पाहिजे, तिचे काय विचार आहेत, त्या विचारांपाठी खंबीरपणे उभा राहणारा हा मधुकर. वा. मोहन आगाशे सर परत एकदा तुमच्याकडे येणार आहे. खरं तर डॉक्टरांची एक वेगळी ओळख म्हणजे त्यांची ही टोपी. मला हेच विचारायचं सर, ही की वेगळ्या पद्धतीची टोपी आहे ही शोध कुठून लागला आणि तुमच्याकडे किती आहेत असे साधारण? नेपाळी टोपी आहे. हा, शोध लागला म्हणजे एक सिनेमा काम करताना केस काढावे लागले, संपल्यावर लगेच सायकेट्री वॉर्डात काम करायचं होतं. अच्छा. तिथे दरवेळेला वेगळा चेहरा करून गेलं तर पेशंट कोण डॉक्टर कोण असा गोंधळ येईल, म्हणून मी एक टोपी उचलली नेपाळी. अच्छा. आणि मग मला त्याचे फायदे लक्षात आले की एक तर या टोपीला भारतात कुठलाही राजकीय रंग नाही, बाकी कुठल्या इथल्या टोप्या घातल्या की लगेच त्याला राजकीय आयडेंटिटी आहे. आणि दुसरा एक फायदा झाला, तुमच्यासारख्या मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी जर भेटायला गेलो तर दारावरची माणसं फार चांगली वागतात माझ्याशी. वीणा तुझ्याकडे आता येणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं तुला डॉक्टरांच्या सोबत काम करायला मिळालं. तर मी असं ऐकलं की डॉक्टर तसे दिसतात तसे शांत नाही आहेत, तसे शांत दिसतच नाहीत, फार गमती जमती करतात. तर तुमच्या सेटवरती काही झाल्या होत्या सरांच्या बरोबर? खरं तर ही पहिली संधी नाही. मी वळूमध्ये बरोबर विहीरमध्ये ते माझे वडील होते आणि त्याच्यानंतर आता त्यामुळे तिसऱ्यांदा मी त्यांच्या बरोबर काम केलं. त्यांची एक म्हणजे खुबी आहे विच इज व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे ती सगळ्या ऍक्टर्सनी अंमलात आणण्यासारखी आहे. ती अशी म्हणजे त्यांना खूप राग आला की ते हसायला लागतात. काय म्हणजे आज ते हसतायत, मला टेन्शन झालं. किंवा त्यांना
एकूण जर काही सेटवर कधी कधी उशीर होतो किंवा काही घटना तुमच्या आटोक्यातल्या नसतात आणि आपण काहीच करू शकत नाही, आपल्याला वाट बघावी लागते, त्यावेळेला ते प्राप्त परिस्थितीमध्ये काहीतरी एक विनोद निर्मिती करून त्या सगळ्या वातावरणाला इतक्या एक्स्ट्रीम लेवलवर हसवतात म्हणजे की सगळ्यांना कळतं की ह्यांना राग आलाय, पण ज्याच्यावर रागवले त्यालाही कळतं की ह्यांना राग आलाय, पण ते ह्यांना रागवू शकत नाहीत किंवा काही बोलूही शकत नाहीत. सर ही काय म्हणजे ट्रीटमेंट आहे का वेगळी? I've learned the art of converting irritation into entertainment. अच्छा वा. So you start getting irritated. Then you find a way of how to convert it into entertainment. It's like converting idea into script. वा 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 वा. पण माझ्यासाठी अप्रतिम अनुभव आहे. एकतर 3 सिनेमे त्यांच्याबरोबर करायला मिळालेत आणि हा जो अनुभव असतो ना की अभिनय करतातच सगळे, पण वयानुरूप येणारा हा जो अनुभव असतो हा पुस्तकात नाही मिळत. वा. कळशीचा किस्सा सांग ना. कळशी हा, कळशीचा काय किस्सा होता? नको सांगू. सांग 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 सांग. वळूच्या सेटवर असं झालं होतं, खूप उशीर होत होता, खूप एकतर ऍक्टर्स होते ना एका वेळेला, आणि तुम्ही जर सिनेमा पाहिला असेल हो, तर ते वळूला पकडताना जो सगळा गोंधळ उडतो त्याच्यात एका वेळेला अनेक ऍक्टर्स असायचे, त्याच्यामुळे वेळ लागत होता, शूटिंगला वेळ लागत होता आणि बराच वेळ त्या झाडाच्या म्हणजे पाराखाली आम्ही नुसतेच बसलेले असायचे सगळे ऍक्टर्स खुर्च्या टाकून, जवळजवळ 10-12 जण एकत्र. आणि एका पॉइंटला असं झालं की सगळ्यांचे पेशन्स संपत आले, कोणी चिडचिड करायला लागलं, कोणी काय, आणि एका पॉइंटला त्याच ठिकाणी शूट सुरू होणार होतं. तर प्रोडक्शनवाले आले, उठा उठा उठा, जागा खाली करा आणि इथे शूट होत आहे. तर सगळे उठले की चला वा फायनली आता शूट सुरू. आणि तिकडे पाणी प्यायला कोणीतरी कळशी ठेवली होती आणि ग्लास होता, रिकामी होती ती. सगळे उठले, मोहन काकाही उठले आणि उठता उठत्या त्या कळशीचा बॉल करून अरे बापरे, खेळले नाही पण ऍक्शन करायला लागले. आणि त्या सगळ्या एवढ्या तामझामामध्ये सगळेजण मेकअप करतात, तयारी करतात, आणि काका अचानक खेळायला लागले धोतर आणि त्यांच्या त्या सरपंचाच्या कपड्यामध्ये. तर सगळ्यांना कळलं, दिग्दर्शकांना कळलं, प्रोड्युसर्सना कळलं की आगाशी चिडलेत, पण फक्त टाळ्याच वाजवल्या सगळ्यांनी. मग एकीकडे भीती वाटते, फेकली तर काय करायचं. आता मीराताई तुमच्याकडे येणार आहे परत. या सिनेमामध्ये तुम्ही गायन पण केलंय, अभिनय पण केलाय. जी. काय सांगाल त्या गाण्याविषयी आणि अभिनयाविषयी? आता अभिनयाशी असं वाटलं की मला मोठेपणा वाटलं की मला पिक्चरमध्ये संधी मिळाली बा, आणि खेडेगावातून इथपर्यंत तुम्ही जे आणलं हे तुमच्या पब्लिकेच्या आशीर्वादाने तुमच्यापर्यंत आले मी, एवढंच. वा वा. पण खरंच खूप छान वाटलं की आज या निमित्तानं तुम्हाला भेटता आलं आम्हाला, आणि तुमच्याकडून काही गोष्टी शिकता आल्या, आणि भारुडाची जी परंपरा आहे ती तुम्ही अजूनही टिकवून ठेवलेली आहे. जी महाराष्ट्राची परंपरा आहे आपल्या, ठेवा आहे तो आपला सांस्कृतिक, तो तुम्ही जपलाय. आम्हाला खूप छान वाटलं. आत्तापुरती मी त्यांना इथून जाण्याची रजा देणार आहे, कारण पुढे त्यांचा एक कार्यक्रम आहे. पण तुम्ही नक्की या, आम्ही तुमची वाट बघू. धन्यवाद. तर मंडळी, आता त्यांना आमंत्रित करूयात ज्यांनी तिचा उंबरठा या सिनेमातली गाणी गायलेली आहेत. खरं तर हे हिंदीतलं फार मोठं नाव आहे, ज्यांची गाणी मी जर तुम्हाला सांगितली तर तुमच्या भुवया उंचवतील की आज आमच्या घरात कोण येणार आहे. कॉकटेल सिनेमा तुम्ही पाहिलेला आहे हिंदीत, त्यातली गाणी त्यांनी गायलेली आहेत. वेकअप सीट या सिनेमातली त्यांनी गाणी गायलेली आहेत. अशी अनेक गाणी आहेत, आणि आणखीन गाणीसुद्धा त्यांच्याकडून ऐकायची आहेत. अतिशय मनापासून आपण स्वागत करूयात गायिका कविता सेठ यांचं. नमस्कार नमस्कार नमस्कार. कविताजी, तुमचं स्वागत. विनंती करेन आमच्याबरोबर तुम्ही स्थानापन्न व्हा. कविताजी, हिंदीतलं तुमचं करिअर फार मोठं आहे, त्यानंतर तुम्ही मराठीत आलात, मराठीत गाणं गायलं, कसा होता एक्सपिरियंस? मुझे बहुत अच्छा लगा गा करके, क्योंकि अभी तक यही एक लैंग्वेज रह गई थी, और ख़ास तौर से जहाँ पर मेरे करियर की शुरुआत हुई बॉलीवुड में जो बोलते हैं, तो इतने सारे हिंदी गाने गा चुकी थी, तो एक तमन्ना थी कि कुछ मराठी गाना गाऊं, और वो भी इतना खूबसूरत, इतनी अच्छी पोइट्री है, इतनी अच्छी धुन श्रेयस और प्रीत ने बनाई है. तो एंड आई कैन से कि मैं बहुत खुशकिस्मत हूँ, और आज पूरी कास्ट के साथ यहाँ पर हूँ आपके साथ. वा वा. तर मंडळी, आजच्या भागामध्ये सरपंच भगीरथ आणि तिचा उंबरठा या सिनेमातले कलाकार आपल्याकडे आलेले आहेत, आणि हे माझं घर आहे, त्यामुळे मी विनंती करणार आहे की माझ्या घरात आजची रात्र सगळे राहा,
उद्याच्या भागात सुद्धा आपण धमाल करूयात. भेटूयात याच पाहुण्यांच्या सोबत उद्याच्या भागात. आपल्या लाडक्या कार्यक्रमाचे नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.